मुलगी सासरी असो वा माहेरी, लाड मात्र नवरोबांचेच. ते कसं ते पुढे सांगते. हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या सर्वांचीच सुरुवात होते ती नेहमी गरमागरम चहाने. आणि चहा उकळताना येणारा तो सुगंध म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाईब देऊन जातो. आणि हे बघा, माहेरी आल्यावर आमच्या बच्चूची म्हणजेच ॲपीची सुरुवात ही नेहमी मम्मीच्या देवपूजनेच होते. मम्मी देवपूजा करत असताना नेहमी मम्मीच्या मांडीवर जाऊन बसायचं असतं. इकडे मी चहा घेतला आणि सोबतच वहिनीलाही दिला. आणि साईड बाय साईड वहिनीने स्वयंपाकाचीही तयारी चालू केली होती. आज मस्त वरण भात वांग्या बटाट्याची भाजीचा बेत होता. मग दुपारी टाईम होता म्हणून वहिनीकडून मस्त मेहंदी काढून घेतली. संध्याकाळी मामा बच्चूला कटिंग करायला घेऊन गेला होता. आणि हे बघा, एकदम शहाण्या बाळासारखं बसून मस्त कटिंग चालू होती. आणि घरी आल्यावर 1 मिनटं पण गप्प बसत नाही. आणि इथे बघा, एकदम सावधान होऊन मस्त कटिंग करून घेतली जाते. रात्रीच्या जेवणात आज पावभाजीचा बेत होता, कारण अजिंक्यला आवडते म्हणून. माझ्या माहेरी पावभाजी एवढं कोणी खात नाही, पण तरी मम्मी बोलली की चल, अजिंक्य दादा आलेत तर आपण आज पावभाजी बनवूया. पप्पांनी आईस्क्रीम पण आणली, ती पण अजिंक्य रावांसाठीच. बघा, आपण मुली माहेरी असलो तरी लाड मात्र जावयांचेच असतात आणि सासरी असलो तरी त्यांचेच. पण चला, ते खुश तर आपण खुश. आणि इकडे पावभाजी मला बनवायची होती म्हणून वहिनीला कामातून तेवढी सुट्टी मिळाली. मग इकडे छान पाव भाजून घेतले आणि गरमागरम पावभाजी सर्व केली. आणि रेटिंग पण मिळून गेली की छान झाली असं. आणि त्यानंतर आईस्क्रीम एन्जॉय केली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.